सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा नगर परिषद विटा येथे महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा अभियान 6.0 तसेच स्वच्छ सर्वेक्षण 2025 या अभियानांतर्गत विटा नगर परिषदेच्या वतीने फटाके मुक्त, प्लास्टिक मुक्त, कचरा मुक्त, प्रदूषण मुक्त, पर्यावरण पूरक ग्रीन फेस्टिवल साजरा करण्याचा संकल्प करण्यात आला आहे। या अभियानांतर्गत विटेकर नागरिकांना आवाहन करण्यात येते की फटाक्याचा वापर टाळा, प्लास्टिकचा वापर न करता कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करावा। सण समारंभात टिकाऊ वस्तूंपेक्षा पुनर्वापर करता येणाऱ्या वस्तूंचा जास्तीत जास्त वापर करावा। पर्यावरणपूरक व प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करावी। नागरिकांना शक्य असल्यास हरित फटाक्यांचा ग्रीन क्रॅकर्स वापर करावा। हे फटाके इतर फटाक्यांच्या तुलनेत कमी हानिकारक रसायनांचे असतात, 40% कमी धूर निर्माण करतात आणि कमी राख उत्सर्जित करतात। काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च CSIR तसेच पेट्रोलियम अँड एक्सप्लोजिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशन यांच्या प्रमाणपत्रानुसार या फटाक्यांमध्ये ॲल्युमिनियमचे प्रमाण कमी असते। तसेच फटाक्यांची विक्री फक्त नगर परिषदेने निश्चित केलेल्या खानापूर रोड लिंगायत समाजाच्या मालकीच्या जागेत आवश्यक परवानगी घेऊनच करण्यात यावी। महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा अभियान 6.0 तसेच स्वच्छ सर्वेक्षण 2025 या अभियानांतर्गत विटा नगर परिषदेचे प्रशासक विक्रम बांदल व मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील सह उपमुख्याधिकारी स्वप्नील खामकर यांनी केले आहे। तर चला येणारी दिवाळी हरित, स्वच्छ व पर्यावरणपूरक बनवूया। सर्व नागरिकांना आनंदी, सुरक्षित आणि मंगलमय सणाच्या हार्दिक शुभेच्छा देत वरील नियमाचे सर्वांनीच पालन करावे असे आवाहन संबंधित पदाधिकारी यांनी केले।